त्रिमितीमध्ये म्हणजेच 3 डायमेन्शन्समध्ये असणाऱ्या आजूबाजूच्या जगाकडे आनंदानं बघण्यासाठी आम्ही घेऊन आलोय हास्याची 4थी मिती, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, वेगवेगळ्या विनोदाच्या लेन्सेस घेऊन ही हास्यमिती निर्माण करण्यासाठी सगळे हास्यवीर तयार आहेत. त्यांचं स्वागत करूया. कौतुकाचा चष्मा लावून हा 4 डायमेन्शनल आनंद अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सईद आमळकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, वारंवार पडूनही पुन्हा पुन्हा निवडणुकीला उभं राहणाऱ्या नेत्याप्रमाणे पुन्हा पुन्हा पडून देखील मोडून देखील आज पुन्हा एकदा लग्नाला उभा राहिलाय फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. आणि आज पुन्हा एकदा त्याच्या या लग्नाच्या खेळात सहभागी होत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप आणि हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. वाजंत्री सावधान, वधूवर सावधान, शुभमंगल सावधान. चला, वधूवरांनी एकमेकांना हार घालायचा आहे. एक मिनिट थांबा. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा. थँक्यू ब्रो, थँक्यू सो मच. आज माझं लग्नाचं स्किट आहे. या स्किट पेक्षा उसाचा रस काढून उरलेला चोथा स्टेजवर आणला असता ना, तरी चाललं असतं. काय उरलंय गौरव मोरेच्या लग्नाच्या स्किट मध्ये? चावून चोथा झालेलं च्युइंगम काहीच उरलेलं नाहीये. सोमवार नंतर मंगळवार यावा, समीर दादाच्या स्किटला प्राजक्ताने वा दादा वा म्हणावं. गौऱ्या, आज तू पोलीस झालाय, एखादा खाकी गणवेश घातला असता तर बरं वाटलं असतं. असं प्रसाद सरांनी म्हणावं. हे जितकं प्रेडिक्टेबल आहे ना तितके माझं स्किट आहे. आता लग्न करता करता काय होईल, वहिनीचा एखादा बॉयफ्रेंड येईल, वहिनी बोलेल गौऱ्या आय एम सॉरी, आणि लग्न करून निघून जाईल आणि गौऱ्या एकटाच राहील. कशाला करता मग हे स्किट? इतकं प्रेडिक्टेबल स्किट आहे. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. मला एक कळत नाही, तुम्हाला सुचत नाही माझ्याबद्दल काही, तर मला कशाला बोलवता? पाठवा ना घरी. गौऱ्या, हा सर, जा घरी जा. सर जरा सेन्स ऑफ ह्युमर वाचवा हो. सर जरा सेन्स ऑफ ह्युमर वाढवा. मी जोक केलाय सर. ओंक्या, हा सर. 2 मार, एक फंबलसाठी आणि एक फालतूपणासाठी. सर ऐका ना सर, हा पण एक जोकच आहे सर. मी करतो ना स्किट, मी कमिटमेंट दिली ना, मी करणार आहे स्किट, कम्प्लीट करणार आहे मी. हा चला, लग्न करूया. बापरे काय उभं आहेत तुम्ही. चला. शुभमंगल सावधान, वधूवर सावधान, वाजंत्री. बाबा, इतकी ढेकर का देताय तुम्ही? काय झालं, मला भूक लागली होती आणि आपल्याला जेवण तयार नव्हतं ना. माझी गोळी खायची वेळ झाली होती. मग मी बाहेर तिथं ठेवला होता ना लाल भोपळ्याचा करकोचा, अर्धा कापून खाल्ला. गोळी घेतली ना? घेतली. मला माहिती होतं, मी सांगितल्याशिवाय तू काळजीने विचारणार नाही. मी घेतली. जावे बापू, हळू. मजा आहे तुमची. इथंच आहे मी, चिपळूणला नाही. हळू बोला ना. विनोद करताय? विनोद हा करा, विनोद करा. त्याच्यावर तुमचं पोट आहे. बरोबर आहे, आमचं विनोदावर पोट आहे. तुमचं कशावर पोट आहे? आमचं कमरेवर पोट आहे. कमरेवर पोट, पोटावर छातीवर. हो ठीक आहे. पण वने नाही, म्हणजे मी काय म्हटलं, मजा आहे तुमची. आमच्या वनेसारखी मुलगी तुम्हाला भेटली. हो. पण वने, तुझं ठरलंय का याच्याशी लग्न करायचंय? फायनल आहे ना? म्हणजे बाबा आत्ता विचारताय? नाही म्हणजे कसं, थोडंसं थांबली असतीस ना, बरा नवरा मिळाला असता. हा वचन पाळणारा नवरा वाटत नाही. हे कशावरून बोलता तुम्ही? सांगतो ना. काय झालं, परवा
यांची हास्यजत्रेची मंडळी आहे ना बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये वृक्षारोपणासाठी गेली होती. मीडियावाले होते, पत्रकार होते म्हणून हा गेला. पण दुसऱ्या वेळी कोणी नव्हतं. जेव्हा खरी गरज होती माती भरण्याची, खणण्याची, तेव्हा नाही गेला. तेव्हा बाहेर कुठेतरी काम आहे असं सांगून घरात आराम करत होता. हां. मी एकदा तरी गेलो. तुमचं काय? मला मीटिंग आहे यार, मला मीटिंग आहे, मला मीटिंग आहे यार, मला मीटिंग आहे. हेच सांगता पण सगळ्यांना मीटिंग आहे, मीटिंग आहे. बेटा हा तू इथं बगीच्यामध्ये झाडं लावून जी खेळ खेळतोस ना हा. ते मी जंगलात खेळून आलोय. उगाच नाही मला कोकण कोहिनूर बोलत. बघ हे बघ बोरीच्या झाडामागचं फळ बघ. नाही, गवत गेली. चला कधी जीप मध्ये बसून जंगल सफारी घडवतो. नाही, नको नको नको. हा चला नको. पण हे विचार कर म्हणून सांगतो तुला. याच्याशी लग्न करणार फायनल आहे काय तुझं? माझं फायनल झालंय, मी गौरवजींशीच लग्न करणार आहे. थँक्यू वनी. आय रिअली लव्ह यू वनी. थँक्यू सो मच. हां मला आधी असं वाटलं होतं की ह्या स्क्रिप्टमध्ये ना कुठेतरी असं पेरलं असणार की माझं लग्न होणार नाही म्हणून. बघ बघ किती निगेटिव्ह विचार करतोय, किती निगेटिव्ह विचारांचा माणूस आहे हा. नाही, हा? तुला अजूनही याच्याशी लग्न करायचंय? हो कर. गुरुजी तुम्ही सुरू करा. गुरुजी हा तदैव लग्नाम सुरिनांत देव ताराबलम चंद्रबलम तदैव शुभमंगला सावधान. वाजंत्री सावधान. वधूवरा सावधान. वधूवरा देखील हार घाला. गुरुजी हा खरंच आमचं लग्न होतंय? बापरे आज काहीतरी वेगळंच आहे यार. वनी 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 प्लीज हार घाल वनी. बापू लग्न नाही होऊ शकत. लग्न नाही होऊ शकत. चला बोलला लग्न बोलला. थांबा थांबा तरीच म्हटलं अजून कसं काय कुणी आलं नाही? ओ बाई काय आहे? एक मिनिट, बाई तुम्ही कोण आहात? मी यांची बायको आहे आणि हे आमचं बाळ आहे. कर कोचा. म्हणजे माझ्या मुलीला फसवत होता. नाही घरात थांबा. अरे मी या बाईला ओळखत पण नाही, हिला कधी भेटलो पण नाही मी. तरी पण तिच्या मुलाचा बाप आहेस. खोटं बोलताय. नाही यार. लाज नाही वाटत तुम्हाला? काय झालं? नाही हा माझा नवरा नाहीये. हे बघा बाई आधी वाजवा मग विचार करा. थांबा, थांबा. नीट बघा नीट बघा. त्या चेहऱ्यावर मुंडावळ्या आल्या ना त्यामुळे मला नीट दिसलं नाही. मुंडावळ्यामुळे एवढा झाकला गेलो मी. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. बाई कर सांगा. नाही नाही माझ्या नवऱ्याचे केस पण नाही यांच्यासारखेच आहेत म्हणून माझा थोडासा घोळ झाला असेल. अच्छा. माझं चुकलं, मी चुकीच्या लग्नात आले. माझा नवरा वेगळ्या लग्नात असेल, मी जाते. बाई जेवून जा. असं म्हणताय? हा. चालेल जेवूनच जाते. जा बाई हे एडिट होईल. जा. म्हणजे ही बाई चुकीच्या लग्नात आली होती. म्हणजे माझ्या लग्नात संकट आलं होतं मग ते लगेच निघून गेलं. वनी आजचा स्किट वेगळा. वनी वनी कमान. गुरुजी सुरू. थांबा. वने वने याच्या गळ्यात हार घालू नकोस. बघ तू हार घालायच्या आधीच विघ्न आलं. म्हणजे नियती तुला संदेश देते, तू लक्ष देत नाहीये तिच्याकडे. बाबा काही झालं तरी मी आता गौरवजींशीच लग्न करणार. गुरुजी सुरू करा. चला. वाजंत्री सावधान. वधूवरा सावधान. शुभमंगला सावधान. गुरुजी गुरुजी पाणी 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 आणा ना. बोला लग्न बोललं. अरे नाही मोठा बाबा पाणी आणा ना पहिलं. गुरुजी डॉक्टरला हे बघ बोला. वने वने एका मागोमाग एक विघ्न येत आहे. तू हे लग्न करू नकोस. हा नियतीचा संकेत आहे. अरे बाबा जरा 2 मिनिटं गप्पा बसा ना यार. बघा ना त्यांना काय होतं. ओ बाबा हा यांची नाडी लागत नाहीये. इलेस्टिकचं धोतर असेल. वनी खरं तर ह्या विनोदावर तू तुझं घर सोडून माझ्या घरी आली पाहिजेस. अरे इथं माणूस काय ह्याला ह्याला काय सुचतंय? पंच मारतोय तुझा बाप. सांग ना त्याला जरा. ते तुम्ही बाबा शांत बसा ना. डॉक्टर अरे, गुरुजी आहेत. बापरे गुरुजी बेशुद्ध पडलं होतात. बेशुद्ध कसले? वरती ऍडमिशन घेऊन आले जवळ फक्त आधार कार्ड विसरले म्हणून घरी आले. गुरुजी
अतिश्रमामुळे जरा चक्कर आली होती. गुरुजी कशामुळे? अतिश्रमामुळे. इकडे या. काय झालं तुझं बाबाला सांग ना ग. ओ बाबा. हा बरं. हा तुमचा ना एक प्रॉब्लेम आहे. काय? 3 वाक्यांसाठी तुम्ही 8 तास तालीम करता, त्यामुळे अतिश्रम होतात है ना. जागोजागी जाऊन दरवाजे खिडक्या भिंतींना डायलॉग ऐकवण्यापेक्षा मेंदूची खिडकी उघडा, एकदा स्वतःचे डायलॉग स्वतःला ऐकवा. श्रम कमी, परिणाम जास्त. हा, मुहूर्त टळतोय, चला लग्न आटपून घेऊयात. ह्या ऍडिशनचा नाद सोडा. कोणी बघ, तुला मी अजून सांगतोय, एका मागोमागे विघ्न येत आहेत. हे लग्न देवाला मंजूर नाही आहे, नको करूस तू. ऐक वने, ऐक बघ वने, ऐक. अजूनही विचार कर, अजूनही विचार कर. हे बघ, मी ना आत्ता सुद्धा स्टेपनी म्हणून एक चांगला नवरा हॉलच्या बाहेर उभा केलाय. खरं सांगतो, काय सांगू त्याची महती. चांगला मुलगा म्हणजे, अगं गोव्याच्या बीचवर फॉरेनर्स बघ कपडे काढून झोपतात, त्यांचं ना कान कोंडण्याचं काम करतो तो. डॉलर्स मध्ये पैसे कमवतो आणि हा स्किट करतो. तो मुलगा जर संध्याकाळी घरी येईल ना, तर फॉरेनर्सने बक्षीस दिलेले डॉलर्स घेऊन येईल आणि हा झालेल्या स्क्रिप्टचे गुंडाळी गेलेली पानं. ठरव. ओ बाबा काय? तुम्ही काही बोला, आज माझा दिवस आहे. तुम्ही किती प्रयत्न करा, माझं लग्न होणार आहे. तुम्ही लग्न अडवून दाखवा, तुमच्या ढेंगा खालून जाईन आणि बुक्कीच मारीन. पाठीवर बुक्की मारीन. कळलं काय? माझं लग्न होणार म्हणजे होणार. गुरुजी सुरू. वाजंत्री सावधान, वधूवरा सावधान, शुभमंगला सावधान. चला आता वधूवराला एकमेकांना हार घालायचा आहे. वनी आयुष्य पजार वनी, आपल्या दोघांचं लग्न होतं यार. मला असं वाटलं होतं की आपलं लग्न होणारच नाही. आपल्या शोचे लेखक दिग्दर्शक आहेत बघ, त्यांनी जाम प्रयत्न केलेत लग्नामध्ये विघ्न आणण्याचा, पण काही झालं नाही. शेवटी आपल्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणार. काय झालं साहेब? काय झालं? काय झालं? अबे इकडचं काय साफ करतो, तिकडे पाणी संपे जायला, टॉयलेट बाथरूम मधलं. चल बाय, कोणी काय साफ करा माहिती नाही याले. इतकी बेकार क्रिएटिव्हिटी. खरं तर ह्या एंट्रीची काय गरजच नव्हती. हा आला त्याला घेऊन गेला. अरे किती कराल रे, किती कराल रूम मध्ये बसून. नका करू ना, होऊ द्या लग्न माझं. पण वनी, आजचा दिवस माझा आहे. कोणी किती प्रयत्न केले ना तरी आपलं लग्न होणारच आहे. बघितलं, सगळं फेल केलेलं आहे. आता सगळी कारणं संपलीत. आता फक्त तू आणि मी. वनी, आय लव्ह यू. महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू होणार आहे. तुझा फेवरेट गौरव मोरेचा. आता लग्न मोठं घेऊन घरी जा. बेकार क्रिएटिव्हिटी. खरोखरच गौऱ्याच्या लग्नाचं स्किट म्हणजे जाम भारी क्रिएटिव्हिटी. खूप मजा आली. क्या बात. बघूया ही क्रिएटिव्हिटी आपल्या दर्दी हास्यरसिकांना किती भावली आहे. सई, जोरदार क्रिएटिव्ह परफॉर्मन्स होता, फार आवडला मला. इंडिव्हिज्युअली बोलण्यापेक्षा आय थिंक हे सगळ्या टीमचं स्किट होतं, सगळ्या टीमचा परफॉर्मन्स होता. गौऱ्या, मजा आली. सगळ्यांनीच आपापला पार्ट खूप सुंदर केला. मस्त विराचक्करून पडलास, फारच मजा आली. आणि जेव्हा जेव्हा सर मध्ये डोकावतात स्किटमध्ये तेव्हा विशेष मजा येते. आजही आली. सुपर परफॉर्मन्स झाला, आम्ही खूप हसलो. प्रसादा, पुढच्या वेळेला जाम भारी क्रिएटिव्हिटीमध्ये माझी एक ॲडिशन असणार आहे की ते मागचे 2 बदाम आहेत त्याच्यावर ची गौरव लिहिलंय, त्यातलं ची काढून छे गौरव असं लिहायला पाहिजे. आणि ची सौ का वनिता आहे त्याच्याऐवजी ची सौ काढून काच्या पुढे एक प्रश्नचिन्ह, का वनिता. खूप मजा आली. वंडरफुल. जाम भारी क्रिएटिव्हिटी. सुपर
गाईज, थँक्यू. मंडळी, 25चे आडवे उभे धागे विणत विनोदाचं सुंदर शिवणकाम करायला तुमच्या समोर येते हास्य जत्रेतली भन्नाट जोडी, अर्थात विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार आणि हास्य महारथी समीर चौगुले. नाही बरोबर आहे. नाही बरोबर आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. बघा, वडिलोपार्जित धंदा आहे माझा. हे बघा, मी आजपर्यंत कोणाला फसवलेलं नाही आहे. हां, माझ्या आजोबांनी सुरू केलेलं हे दुकान आहे, हे चौगुले टेलरिंग. हां, मी कुणालाही फसवलेलं नाही आहे. माझे बाबा जेव्हा गेले तेव्हा मला जवळ घेतलं आणि मला म्हणाले कानाशी, नाही त्याचा काही संबंध नाही. मला माहिती आहे, जस्ट सांगितलं, माहिती दिली मी. हां, त्यामुळे काळजी करू नका, मी तुम्हाला 2 दिवसात शिवून देतो. हो हो, ठेव. हो हो, या. नमस्कार, समीर चौगुले आपणच का? हो, नमस्कार नमस्कार, मीच समीर चौगुले, बोला. नमस्कार. नमस्कार, आपण? मी सुमती घाग. सुमती आपल्या मिसेस बोलल्या असतील तुमच्याशी माझ्याबद्दल. अरे हा, येस, बायको बोलली मला सकाळी. हो. तुम्हाला कामाची गरज आहे, राईट? खूप गरज आहे मला. yes. कामाची प्रचंड गरज आहे, खरंच मनापासून सांगते, प्रचंड गरज हो, आहे. 6 महिन्यापूर्वी नवरा गेला माझा. हो, आणि त्यात मुलात 2 पदर. पदरात 2 मुलं असं ऐकायला विचित्र वाटतं ते. तेच हो. मुलाचं, बरोबर. हे असं होतं, भांबावल्यासारखं होतं हो मला. खरंय. खूप म्हणजे नवरा गेला ना नुकताच, त्यामुळे त्यात मुलं आहेत माझी. आणि त्यांनी घेतलेलं कर्ज डोक्यावर आहे हो, त्याच्यामुळे ते सगळं मलाच फेडावं लागणार आहे. त्यात माझ्या रोजच्या खाण्यापिण्याचा खर्च मलाच परवडत नाही आताशा. बरोबर आहे. खरं तर तुम्ही 1 महिना आडच खाल्लं पाहिजे. खरंच नाही, बरोबर आहे तुमचं. गरीब असहाय्य महिलेला असे टोमणे बसतात. नाही, मला तसं जनरी ते काय करायचं? नाही, तसं मला अजिबात म्हणायचं नव्हतं. खरंच तुम्ही मला सांगा, मी काय करू शकतो तुमच्यासाठी? वाटेल ते आ? मी वाटेल ते काम करेन. तुम्ही मला काम द्या. खरंच मला कामाची खूप गरज आहे. मी तुमच्या पाया पडते. खरंच अरे मला नाही, मला काम द्या. नाही, बघा, पाय सोडा. उठा. उठवा. म्हणजे असं तुम्हाला म्हणजे बसायला नाही पाहिजे ऍक्च्युली. तुम्ही हे असं उठा. उठा. याला धरा, मला धरा. हा, तुम्हाला जर माहिती आहे तुम्हाला असं उठता येत नाही तर नाही बसलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. मला खूप कामाची गरज आहे. हो, कामाची गरज आहे. मला तुम्ही सांगा, तुमचा आता नवरा गेला तुम्ही म्हणालात. नवरा कसा गेला? म्हणजे काय आजारी होता का काय? कॉमेडी गेला हो. नवरा कॉमेडी गेला? खूप कॉमेडी गेला. म्हणजे मला नाही कळलं. तुम्हाला सांगते, खंडाळ्यात गेला होता मित्रांबरोबर पिकनिकला. अच्छा. रात्री प्रचंड दारू प्यायला टाईट झाला आणि जंगलात वाघाची गुहा दिसली, झालं गुहेत घुसला. अरे म्हणजे वाघाने खाल्ला बिल्ला की काय? नाही, गुहा नव्हती ती, रेल्वेचा बोगदा होता. रेल्वे आली आणि उडवला. हसताय तुम्ही हो, हसताय. सॉरी, नवरा गेलाय ना तुमचा? कॉमेडी नाही, गेला. असं मीच करू काय, सगळी दुनिया हसत होती हो त्याच्यामुळे. नाही, बरोबर. कॉमेडी गेला. असं झालं, खूप वाईट झालं हो माझं. तुम्ही काही करू शकता का? टेन्शन घेऊ नका. बघा, मी तुम्हाला असिस्टंट म्हणून इकडे ठेवायला तयार आहे. ओके? बापरे. हो, मी बोललो बायकोशी, काही हरकत नाही. बाई, मला नोकरी दिलीत तुम्ही. हो, अगदी. अरे बापरे, खरंच तुमचे खूप उपकार झाले. अरे नाही, अगदी देवासारखे अरे भेटला नंबर- तुम्ही. खरंच झाला, देवासारखे भेटला. उठवा. नका ना बसू मग तुम्हाला माहिती आहे ना, एकदा बसल्यानंतर फटकल मारून बसायलाच लागतं तुम्हाला. नका बसू, या उठाने. हे नाही मला आवडत. अख्ख्या स्किट मधलं हे आवडलेलं नाही मला. सारख्या बसू नका तुम्ही. हा, ठीक आहे, हरकत नाही. आता मी तुम्हाला माझ्याकडे थोडं काम देणार आहे, पण त्याआधी मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला टेलर म्हणजे काय माहिती आहे का? हो. हा. हो, ते थिएटर मध्ये पिक्चरच्या आधी दाखवतात ते टेलर म्हणजे माहिती आहे का? ते पैशांची अफरातफरी करतात ते. तो झोलर. टेलर म्हणतोय मी. टेलर म्हणजे आता हे इतकं हे काय वटवाघुळं लागलेत का इथे? हे इतकं बघून तुम्हाला खरं तर कळलं, हे अति होतंय असं नाही का वाटत तुम्हाला? टेलर म्हणजे काय तुम्हाला माहित नाही म्हणजे कमालच वाटतंय. नवरा गेला हो माझा 6 महिन्यापूर्वी. अरे पण नवरा गेला आणि बुद्धांक पण गेला, असं कसं होईल?
हो की नाही नाही. म्हणजे नवरा गेला हे काही निर्बुद्धतेचं कारण नाही असू शकत नाही. त्याने तुमच्याशी लग्न केलं हे त्याच्या निर्बुद्धतेचं कारण होऊ शकतं कळलं का तुम्हाला असं कसं तुम्ही बोलू शकता मला सांगा भाऊ कसं बोलताय हे डोकं ताळ्यावर नसतो माझं हल्ली तुम्हाला सांगते प्रचंड नैराश्य आलंय मला तुम्हाला सांगते आता काळजी करू नका जे झालं ते विसरून जा खरंय. तुमच्या आयुष्यात आता काळा दिवस गेलेला आहे आता नवीन प्रकाशमय असा दिवस आलेला आहे अय्यो. मी तुमची साथ देईन बापरे तुम्ही हा जो मॉरल सपोर्ट देता ना मला त्याकरता ना तुमचे खरंच खूप उपकार झाले अरे नका रे हे करू. तर लाज नाही वाटत मी तुम्हाला माहितीये ना एकदा बसलात की बसता तुम्ही नका करू नये उठवा ना. हे नाही आवडत आहे मला रिहर्सल पासून मला हे आवडत नाही हा आता हे सगळ्यांना हे बघा असं कसं करून चालेल ह्याला पण धरा ना हो सॉरी ठीक आहे मला सांगा तुम्हाला आता जनरल विचारतो हो. तुम्हाला शिवता येतं का हो हा शिव लहानपणी शिवाशिवी करायचं एका झटक्यात 1 2 3 4 आउट नाही 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 काय नाही काय झालं काय नाही नाही खरंच काय नाही बापरे. खरंच काय नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की शिवणं म्हणजे असं नाही शिवणकाम कामाबद्दल तुम्हाला काय येऊ शकतं का? असं तुम्हाला अच्छा, हा. विचारायचं अरे बापरे हे तुम्ही एवढं केलंय ना तेवढं नाही येत मला हा, हा. पण मी शिकेन व्हेरी गुड मी शिकेन ही तुमची इच्छाशक्ती मला आवडलेली हो, हो, मी आहे शिकेन. व्हेरी गुड हीच इच्छाशक्ती तुम्ही मला कायम शिकवा, ठेवा मी शिकेन. येस मी ही इच्छाशक्ती कायम ठेवा हो. तुम्ही सक्सेसफुल व्हाल यश तुमच्या पदरात पडेल बापरे. हा व्हेरी गुड ऑल द बेस्ट तुमचा पहिला दिवस आहे हो. आता सगळ्यात आधी तुम्ही मला ही सुई आणि हा धागा सुईत धागा ओवून दाखवा हो ए- शाबास. ओय! अहो, ए! अरे काय बावल्या नाही काही बाई अहो धागा असा करायचा असतो सुई कशी करता तुम्ही सुई उलटं- आधीच ताट असते असं केलं अजून ताट होणार का ती धागा करायचा असतो तुम्ही उलट दिला हातात उलट कसं देता हे करा बघू एक मिनिट, हा हा. शाबास हा हा शाबास आईस्क्रीम आहे का ते पेप्सी कोला खाताय का हा मग त्याला खाता नाही की नाही असं नका करू ते घाण दिसतं या सवयी एकदम मोडा कस्टमर आला तर ते ह्याचा ह्याचा करताना वाईट दिसेल ते लक्षात आलं का तुमच्या हा शाबास जमेल जमेल हा जमेल दुसऱ्यांना सांगायचं का स्किट करून घ्या म्हणून बराच वेळ होतोय हा ऐका ऐका फार वेळ जातोय ह्याच्यात हे घालेपर्यंत जर कस्टमरची उंचीच वाढली तर काय कराल तुम्ही आहे की नाही पॉइंट आहे की नाही फार वेळ जातोय आणा इकडे आणा नाही जमत आहे नाही, मी तुम्हाला करते नाही ना. नाही आणा मी करते. मला आणा तुम्हाला जमत नाहीये आणा करते. सोडा आणा हा हा मी करते मी केलं असतं हे राहू दे आता हे आपण नंतर बघू तुम्हाला हे माहितीये का काय आहे? हो काय आहे? कैची कैची. शाबास कैची हा आता हे कैची घ्या आणि हे कापड घ्या हा आता ह्या कापड हे बघा इथून सुरू करायचं ते इथपर्यंत सरळ असं कापून दाखवा हा घ्या शाबास एक मिनिट. हा घ्या एक मिनिट जरा दाखवा एक मिनिट होत आलं एक हे हे काय तुम्ही कापल्यात हे? कापते ना मी. तुम्हाला मी एक एक हे तुम्हाला मी सरळ कापायला सांगितलं होतं हे काय आपण नागाला चड्डी शिवतोय हे नागमोडी असं कापायचं असतं हे तुमचं सरळ आहे नवरा गेला ना हो माझा काय वाटेल ते करणं देऊन नवरा गेला म्हणून नागमोडी काय तुम्हाला नाही जमत आहे, तुम्ही नाही निघा हो, प्लीज जमेल मला. नाही तुम्ही असं निघा काढू प्लीज नका. तुम्हाला जमत नाहीये प्लीज मला निघा पहिल्याच दिवशी हकलू नका मी तुमच्या पाया पडते या बहिणीला मदत करा भाऊ असं करू नका नाही मी जमणार तुमच्या पाया पडते आता नका मला पडू नका थांबा 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 अरे आमचे कस्टमर आले कसे आहात कसे आहात नमस्कार. नमस्कार कांबळे कांबळे अभिनंदन तुमचं लग्न ठरलंय हो 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 पहिल्यांदाच लग्न करतोय म्हणजे नाही म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा इतका मोठा कार्यक्रम हो होणार आहे अगदी 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 छान अगदी चौगुले
मला लग्नासाठी एक छान सूट शिवायचा आहे हा. अरे म्हणजे काय नक्की जाऊ तुमच्या वडिलांचा सुद्धा माझ्या वडिलांनी शिवला होता सूट आठवतं ना हा शिवायचा आहे हा सूट बाजूला ठेव ही माझी असिस्टंट आहे नवीनच लागली आहे पहिला दिवस आहे माझ्याकडे आहे तुमची मापं मी तुम्हाला 4 दिवसात सूट शिवून देतो Please. ओके Please. ओके टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा. भाऊ तुम्ही काळजी करू नका हा. तुमचा गळा मी कापेन काय बोलताय नाही सूट शर्ट शिवणार आहे ना त्याचा गळा हे कापेल मी कापेन ना गळा कापायचा नाहीस गोल कापेन. नाही कापायचा तुला अजून ते सुईत धागा होता येत नाही डायरेक्ट कापायला बिपायला घेशील नुकसान करशील मी करेन. मला सांगितल्याशिवाय काही करायचं नाही 6 महिने मला फॉलो करायचं लक्षात आलं तुझ्या हे ठेव कोपऱ्यात हा साहेब मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमची जी पॅन्ट आहे त्याला बटन लावून देऊ का चेन लागेल त्याला चेन लावा सोयीचं पडेल शिवायला बरं पडेल और काय बोल तू गप्पा बस ना जरा शिवायला बरं- गप्पा बस हे काम करते आहो. मशीन आहे त्याच्यात ऑइल टाक हे बघ हे घे मशीन मध्ये ऑइल टाकत बस चाल व्हेरी सॉरी नाही काय झालंय तर आपण तिकडे हा मला chain फक्त ठेवूया. एक चेन तर लावाच पण हो, हो. 4 दिवसात जर सूट मिळालं तर जास्तच बरं होईल ना. नाही हरकत नाही काय- हे- काय, शिलाई मशीन सुसू करायला उभा आहे तुझ्या समोर हे काय करतेस कशाला करतेस तिला असं बरं वाटत असेल नको करू हे आहेत ना समोर यांच्या समोर चुनी फू अशा आवाज नाही काढायचे सॉरी आमच्या ह्या दुकानात आजपर्यंत कोणी केलेलं नाहीये हे आवडत नाही मला बरं सॉरी टाळ कसं टाकतं सॉरी सर व्हेरी सॉरी सर काम ना प्लीज येस आणि मी म्हणत होतो की 4 दिवसात सूट मिळाला ना तर ए बप्पी लेरी गप्प ना तू कळत नाही का तुला गप्प बस अक्कल नाही तुला खूप झालं आता ओरडा सगळे मलाच ओरडा मला काही समजलं नाही ओरडा हे बघ सगळं तेल कसं सांडलंस बघ तू बापरे. ही तुझी अक्कल सॉरी मी पुसते 1 मिनिट हे असं पुसतात हे असं घेऊन हे असं पुसतात हे असं पुसतात अरे तुला अक्कल आहे का रे? नाही सॉरी अरे यार माझं महागातलं का सॉरी तू मेला याला कसा मारू मी उचलतो ह्याला कसा मारू सांग 1 मिनिट कैची देऊ का काहीची काय अरे ऐक रे, माझं ऐक रे. अरे ऐक रे. मला नाही ऐकायचं. क्या बात है दादा क्या बात है ताई दादा माझी जाम इच्छा आहे की या बाईंना तू इथे असिस्टंट म्हणून कायम करावंस हा आणि पुन्हा पुन्हा हा विषय घेऊन आमच्या भेटीस यावं इतकं आम्हाला आवडलंय स्किट मस्त सई काय म्हणशील कडक परफॉर्मन्स होता विशाख हे केविलवाणं बेअरिंग घेऊन जे काही एकावर एक पंचेस टाकलेस तू आज अमेझिंग इथे काय वटवागळ्या लटकवलेत का ह्याच्यावर मी संपले होते फार मस्त झाला परफॉर्मन्स हसून हसून वाट लागली मजा आली मस्त वा वा प्रसादा फार सुंदर फार अप्रतिम सम्या तू हा टेलर तर उत्तम साकारलासच पण मुळात तू उत्तम स्टोरी टेलर आहेस वा त्यामुळे वा, वा वा दादा तुला हे सगळं फार उत्तम जमतं की कुठल्या विषयाच्या सोयीमध्ये कॅरेक्टर्सचा धागा कसा ओवायचा त्याच्यात पंचेसची शिलाई किती मजबूत असायला हवी आणि प्रत्येक परफॉर्मन्स हा कसा सुखी माणसाचा साजरा होईल याचं तुला उत्तम ज्ञान आहे वा दादा क्या बात आहे आणि त्याच्याच बरोबर जोडीला तुझ्या विशाखा असते जी त्या सदऱ्यावरती इतकी उत्तम कलाकुसर आणि इतके उत्तम रंग पसरवते की असं वाटतं आपणही तो अंगात घालूनच फिरावं वा वा वा, क्या बात क्या बात है क्या बात है फॅन्टॅस्टिक अत्यंत स्वच्छ निखळ निर्मळ आणि दर्जेदार विनोद सलाम वा वा क्या बात है मंडळी संसाराच्या युद्धात लढताना नवरा बायकोला कधी काय शस्त्र मिळेल काही सांगता येत नाही याचाच एक अजब नमुना पेश करायला तुमच्या समोर येत आहेत कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि निरागस विनोदाचा अवतार पृथ्वी प्रताप मी शेवटचं विचारते चूक तुमची आहे तुम्ही सॉरी म्हणणार आहात की नाही ए जा शानी बने चल सॉरी म्हणणार आहे का नाही चल शानी बन आली मोठी नीट बोलायचं माझ्याशी याच्यासाठी लग्न केलं काय मला सॉरी म्हणा मला सॉरी म्हणा याच्यासाठी केलंय जा आज जा शानी बनते एक मिनिट जा वगैरे हे तुम्ही नाही सांगायचं मला जायचं असेल ना तेव्हा मी जाईन बोललो जा चल बोललो काय करशील मला माहितीये ना आता जा करताय नंतर याल मागून रस्सू रस्सू ऐक ना ए, जरा चल, हड हड मला काय गरज नाही रस्सू रस्सू करायची कळलं ना माझा मी समर्थ आहे जे करायचं ते करायला हे काय बोलताना हे लक्षात ठेवायचं आहे लक्षात. लक्षात ठेवायचं आहे लक्षात, आहे. हा, नंतर गरज लागली तर की माझ्या मागमागे यायचं नाही आली ऐक ना, मोठी. रस्सू मला चल. आवाज द्याच ना अरे तुम्ही. जाग बघतेच ना मला मी. काय गरज पडली अरे मी बघते आ, जा ना जा मला माहितीये जा मला ना, नको सांगू तुम्ही काम काय कर आता तुझी 2
जा. तास राहून दाखवा. काय 2 तास? जा, जा. मला सांगू नका, मी जाते. सांगितलं, सांगितलं, जा. तुम्ही जा म्हणताय म्हणून मी जात नाही. मला जा. जायचंय म्हणून मोठी मी जाते. तुम्ही सांगितलं आले म्हणून मोठे जात नाही. साले मला गरज सांगताय. पडणार, आली मोठी. काय खड्डा गरज पडणार आहे का केला मला तुझी? अरे जा. अगं गप अरे गप गप. हड. अरे बसा फुटे फुट. तुझा. चल, दे. आली मोठी. गरज पडेल गरज. काय काय गरज पडणार आहे सर आपल्याला या बायकांची? आल्या मोठ्या गरज पडणार आहे करून काय 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 असतं हा? कपडे तर आता वॉशिंग मशीन पण धुते हो, बटन दाबलं की झालं. आणि काय असतं काय जेवण. लॉकडाऊन मध्ये शिकलोय मी. लॉकडाऊन मध्ये व्यवस्थित जेवण करायला शिकलोय मी. 4 पदार्थ तर हास्य करतो. इन्स्टंट नूडल इतक्या इन्स्टंट करतो कळणार पण नाहीत. अंड तर एवढं कमालीचं बॉईल करतो ना मी. हा. आणि काय असतं हा म्हटत्या मला गरज आमची गरज लागेल, आमची गरज लागेल. काय गरज लागणार आहे? आणि मला सांगा प्रसाद सरची गरज आहे तेव्हा नेमकं ह्या काय म्हणतात? झोपा गॅप. सर 1 मिनिट, मला फोन आला सर. 1 मिनिट. शपथ त्रास. सर का फोन करतायत? हॅलो सर. हॅलो मिस्टर पृथ्वी. सर बोला ना सर. सॉरी तुम्हाला त्रास देतोय. मला एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. सर बोला ना सर. तुम्ही जे प्रेझेंटेशन मला पाठवलं होतं हा, हा. ना, ऍक्च्युली काय झालं, माझ्या लॅपटॉपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. अच्छा. त्यामुळे तो ओपन होत नाहीये. मला ते आज कॉन्फरन्समध्ये ते सगळं एक्सप्लेन करायचं. तुम्ही जरा रेफर कराल का प्लीज? ऑफकोर्स सर, ऑफकोर्स सर. मेहताच प्रेझेंटेशन. हा मेहताच. येस येस सर. मी 1 मिनिट सर. Please, please. सर आय एम सो सॉरी. मी लॅपटॉप 1 मिनिट ऑफिसमध्ये विसरलोय सर. हो. हा तर मी फोनमध्ये बघून सांगू का? माझ्याकडे फाईल आहे मेल. शुअर प्लीज. 1 मिनिट सर. लाऊडस्पीकरवर ठेवतोय, आवाज थोडा घुमेल. हा? Yes. चष्मा कुठे? चष्मा. रसिका. उन पहाड़ के नीचे. सर 1 मिनिट सर. हा शुअर. रसिका. अगं रसिका. अगं रसू माझा चष्मा पाहिलास का? बॉसचा फोन आलाय, प्रेझेंटेशन दाखवायचंय. माझा चष्मा पाहिलास तू रसू? 5 मिनिटं झाली नाही तो. इतक्यात गरज लागली तुम्हाला? गरज लागली म्हणजे? नाही, मगाशीच म्हणालात ना माझी कामं करायला मी समर्थ आहे. काय झालं त्याचं? मी म्हणालो आहे. हो म्हणालात तुम्ही. अरे बापरे. नाही मी असं का म्हणेन रसू? अगो बाई. नाही आता तुम्हाला आठवत नसेल ना. नाही बरोबर आहे. गरज पडली ना की बरोबर तुम्ही पुरुष सोयीने सगळं विसरता. पण आमच्या बायकांचं तसं नाही. आमच्या बरोबर लक्षात असतं. मोठ्या माझाने काय सांगत होतात त्यांना? बायकांच्या आयुष्यात काय गरज आहे, आपलं आपण सगळं करू शकतो म्हणत होतात ना. मग मला नाही फरक पडत. शोधा चष्मा. शोधा. हॅलो. हा सर. हॅलो मिस्टर पृथ्वी. हा सर. बायको चिडली आहे का? परमेश्वर आपणास बळ देव. टेक युअर ओन टाइम. येस सर. ऐक ना यार, बॉस चिडायच्या आत दे ना चष्मा. प्रेझेंटेशन द्यायचंय मला. मला रोज मरमर करायचं. घरातली सगळी कामं करायची मी. घरात उठबस करायची पाहुण्यांची. आणि तुम्ही काय करता सांगा ना? काय करता? सोफ्यावर शुंभासारखे बसून असता. इकडची कडे तिकडे तरी करता का? सगळीकडे पुढाकार घ्यायचा मी. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या मी. आणि अरे मध्येच काय सुरू केलं यार रसिका? थांब मध्येच सांगतो. वगैरे नाही. ऐक ना. आजपासूनच सुरू आहे. जरा शांत राहा. बॉस आहेत फोनवरती. प्लीज प्रेझेंटेशन करायचं. चष्मा दे शांतपणे. सर 1 मिनिट. सर 1 मिनिट. ते ना यार. आधी कबूल करा. काय कबूल करू? कबूल करा तुम्हाला माझी गरज आहे, मला तुमची गरज नाहीये. ए जा रे जा. आली जा रे जा. मी नाही करणार कबूल बिबुल. ठीक आहे. यार रसिका चष्मा. हवाय ना? मग कबूल करायचं. म्हणायचं तुम्हाला माझी गरज आहे, मला तुमची गरज नाही. म्हणा. मला तुझी गरज आहे, तुला माझी नाही. चल मनापासून म्हणालात ना तरच मिळेल. मला तुझी गरज आहे रसिका, तुला माझी नाही. चष्मा दे. गुड. 10 उठा बशा काढा. आती होत आहे.
नाही नाही, काही अति वगैरे होत नाहीये. उठाबशा काढल्यात, पाय दुखायला लागले ना की बरोबर मेंदूमध्ये गिरवलं जाईल की तुम्हाला माझी गरज आहे, मला तुमची नाही. 10 उठाबशा काढायच्या आणि प्रत्येक उठाबशीला हेच म्हणायचं. कळलं? सुरू. सर 1 मिनिट सर. अरे शुअर. मला तुझी गरज आहे, तुला माझी नाही. व्हेरी गुड. मला तुझी गरज आहे, तुला माझी नाही. परफेक्ट. मला तुझी गरज आहे, तुला माझी नाही. मला तुझी गरज आहे, तुला माझी नाही. 4. पृथ्वी सर 1 मिनिट सर. कसं आहे मिस्टर पृथ्वी, हा सर. मला तुमची गरज आहे, तुम्हाला माझी नाही, हे मला कळलेलं आहे. पण कृपया जरा लवकर बघाल का? नाही, सर, नाही, सर. मी समजू शकतो. बायकोचं चिन्ह काय असतं मला माहिती आहे पृथ्वी. हा सर. स्वामी तिन्ही जगाचा, बायको असून भिकारी, असं कोणीच म्हटलेलं नाहीये, मला कल्पना आहे. मिस्टर पृथ्वी, हा सर. बायको हा सर. कठीण असतं. हो सर. कठीण मला कल्पना आहे. आहे सर. हो सर. मी 1 मिनिट फक्त सर चष्मा घेतो, प्रेझेंटेशन वाचून दाखवायचं. शुअर. थँक्यू सर. दे चष्मा दे. 4च उठाबशा झाल्यात. मला तुझी गरज आहे, तुला माझी नाही. देण्यानंतर बाकीच्या काढतो. 5 चष्मा दे. चष्मा दे. माणूस तात्काळ तिकडे चष्मा दे. चष्मा देते पण एक लक्षात ही ठेवायचं. जागे. हा माज आहे ना, हा माझ्या समोर नाही करायचा. याच्या पुढे नाहीच करायचं. हे जे काय तुमचं घर चाललंय ना, घराला घरपण आहे ना, ते फक्त माझ्यामुळे. हे डोक्यात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला माझी गरज आहे, मला तुमची कढीचीही गरज नाहीये. तुमच्याशिवाय माझं कधीही आणि काहीही अडत नसतं, लक्षात ठेवायचं. जा. मिस्टर पृथ्वी, सर. नाही त्या बरोबर बोलतायत, लक्षात Yes, sir. ठेवा. कसं आहे, बायको नावाचा जो सहकारी असतो की नाही, हा सर. फार कठीण हो, फार कठीण. काय झालं सर? अहो काय सांगू, बायको. सर काय झालं सर? आपण बसूया, नक्की बसू. मिस्टर पृथ्वी, हा सर. आपण बसूच या. सर. हो सर. पण त्याआधी मी प्रेझेंटेशन वाचून दाखवू कसं? नाही काही गरज नाही. काय झालं, माझा लॅपटॉप अचानक सुरू झाला. आता लॅपटॉप का सुरू झाला माहितीये का? का सर? कारण त्याला बायको नाहीये. ठेवतो सर. म्हणजे काय पर्यायच नाही. ठेवा. हो सर. काय अर्थ आहे यार याला? हे बॉसचं हे बोलणं ऐकण्यासाठी मी त्या 5 उठाबशा काढल्या. तुम्हाला सांगतो प्रसाद सर, कर्मा असतो म्हणतात ना, ते खरंय. आहे कर्मा. आणि हा कर्मा नावाचा वळू फक्त आणि फक्त नवऱ्यांच्या मागे लागलेला असतो. बायकांना काहीही करत नाही तो. कर्मा जिथे कुठे असशील ना, ऐक, यू आर सो बायस्ड. यू आर सो बायस्ड. काय 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 झालं हे? पाले आतमध्ये. पाले तुम्ही हकला ना, पाले. अरे यार, एवढ्याशा पालीला घाबरते रसिका तू? पाले आतमध्ये. थांब, ये इकडे, मी हे करतो त्या पालीला. लवकर हकला, ती शी काढ म्हणते कर्मा यू आर नॉट एट ऑल बायस. वाह मौका भी है, दस्तूर भी है. तुम्ही बसताय का? तुम्हाला काय सांगितलं? पाले ना आतमध्ये, हकला ना तिला, प्लीज हकला ना. घाण. अरे नाही, काय झालं, शुंभासारखं बसून असतो की नाही मी घरात पाहुणे आल्यावर, मग जरा शुंभासारखं बसलो. आई ग. ऐका ना, ते सगळं मगाशी फालतूगिरी विसरा ना. तुम्ही हकला ना त्या पालीला. प्लीज हकला ना. मला तुम्हाला माहिती आहे, मला नाही आवडत. हकला ना तिला. नाही. मी तुम्हाला झाडू देऊ का? नाही. ते काम करा, हे मॅगझिन गाडी काय पाल तिकडे आली. अरे बाप रे, बाहेर आली. वा ये वा. म्हणजे किचन मधली पाल इकडे आली. किचन मधली पाल इकडे आली. तशी बरं झालं. हा म्हणजे उगाच हातापाय पडायला लागत होत्या मला तुमच्या. 1 मिनिट. म्हणजे काय नाही, मी जाते. अरे यार, हे ऐक ना, 2 मिनिट थांबू शकत नव्हती आतमध्ये? बायको मुठीत आली होती माझ्या जवळ. अरे 5 नारळ दिले असते मी तुला जवळ. काय आतमध्ये 2 पाली आल्या तो आपल्या घरात. धिपडे
अरे आप तो सहकुटुंब सहपरिवार आहे हो. अरे दोन पाली आहेत घरात. क्या बात आहे, क्या बात आहे. हाकला. नाही अजिबात हाकला बिकलायचं नाही. कशाला हाकलायचं त्या बिचारा प्राण्याला. किती साधा सरळ प्राणी आहे बघ ग, किती बिचारा प्राणी आहे. काय बिचार काही नाही. बघा ना ती कशी बघते माझ्याकडे. कशी बघते. अरे बापरे कशी बघते. इकडे बापरे. आई ग तुला सांगतो रसिका, इकडे ये ना, इकडे ये. ते बघ तिचे ते टपोरे डोळे. तिचे ते टपोरे डोळे पाहिले ना की हनीमूनच्या दिवशी लाजलेली तू आठवतेस मला. गप्पा बसा. माझी तुलना त्या पाली बरोबर करू नका. अगं खरंच. ते बघ तिची आणि तुझी मौशार कांती. तुम्हाला माहितीये पालीचा विचार केला तरी मला शिसारी येते. हो शिसारी येते. मला पण मागाशी कळ येत होती पायात. मेंदूत गिरवलं जाईल तोपर्यंत उठाबशा काढा म्हणालीस ना. आता तुझ्या मेंदूत झिरपू दे ना जरासं, की तुलाही माझी गरज असते. नाही नसते. पटकन कबूल कर. मी कसं तू म्हटल्या कबूल केलं होतं मला तुझी गरज असते, तसं तू पण कबूल कर तुला माझी गरज आहे. हा ठीक आहे करते कबूल. चल ये बा तिकडे समोर ये. अरे यार हा तर शो आहे. इकडे हा म्हण मला तुमची गरज आहे. मला तुमची गरज आहे. ये बस. बात. झालं आता हकला पाली नाही हकला. आता उठा बशा. तुम्ही मी जे केलं तेच परत मला करायला सांगते. हे काही गरजेचंच नाहीये ना मुळात. फिट्टम फाट. चला उठा बशा पटकन. काढते. उठा बशा काढताना म्हणायचं मला तुमची गरज आहे. मला तुमची गरज आहे. मला तुमची तुमच्याशिवाय माझं आयुष्य अधुरं आहे. म्हण. हे कशाला मी सांगितलं होतं. पण म्हणायचं मला हवंय म्हणायचं. मला तुमच्याशिवाय माझं आयुष्य अधुरं आहे. माझ्या अंधकारमय आयुष्यात तुमच्यामुळे दिवे उजळले. एवढं मोठं. हे म्हणजे एवढं अलंकारिक बोलायचं. उठा मी बोलते. काय तुमचं अंधकारमय आयुष्य. तुझ्या अंधकारमय आयुष्यात माझं अंधकारमय आयुष्यात माझ्यामुळे तुमच्यामुळे दिवे उजळले. वा खूप सुंदर. अतिशय रिलेटेबल विषय तुम्ही खूप छान फुलवलात. खूपच भारी. प्रसाद दा. पाली एवढा जीव होता पण डायनॉसॉर एवढा परफॉर्मन्स होता. फार मजा आली. सुरुवातीला तू जेव्हा माझ्याशी बोलत होतास आणि त्या पूर्ण परफॉर्मन्समध्ये बायकोबद्दल जेवढी तू स्टेटमेंट्स करत होतास, खूपदा मला असं वाटलं की पटकन हो म्हणावं. वंशुताई ऐकतेस ना. पण गोची अशी आहे की माझी बायको नित्यनेमाने आपले सगळे एपिसोड बघते आणि तिने जर हा एपिसोड बघितला तर तुम्ही मला बघू शकणार नाही. म्हणून तुमच्यासाठी म्हणून मी काही रिॲक्ट झालो नाही. इतकं माझं प्रेम आहे तुमच्यावर. मी काय करतो तुमच्यासाठी बघा. एनिवे फॅन्टॅस्टिक. आणि बाजूच्या घरात घडतंय की काय अक्षरशः असं वाटत होतं. इतकं लाईव्ह केलं तुम्ही दोघांनी तो प्रसंग. इतका लाईव्ह केलात. आता स्किट सुरू झालं तेव्हापासून पाल चिकटवलेली होतीच, पण जेव्हा रसिका रिॲक्ट झाली तेव्हा आमचं तिकडे लक्ष गेलं. इतकं पकडून धरलं होतं तुम्ही. फॅन्टॅस्टिक. आणि बॉस जे आले होते ते ॲक्च्युली पालीसारखे आले होते या परफॉर्मन्समध्ये. ते गुपचूप आले, थोडा वेळ वळवळले आणि निघून गेले. सचिन गोस्वामी सरांसाठी जोरदार टाळ्या. Sure thing. वंडरफुल. खूप मजा आली. वा खूप छान मित्रांनो. Keep it up. मंडळी याचबरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. आता भेटणार आहोत उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. हास्य जत्रा.